इथे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सकारात्मक निर्णय झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। विलिनीकरण होतं हे 2000% सत्य असल्याचं आव्हाड म्हणतायत। बद्दल काय बोलायचं नाही, पण मी स्वतः सांगतो की अधिकारी पैसे घेत आहेत। कमिशनरनी जर टीव्ही बघत असतील तर त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की अधिकारी पैसे घेत आहेत। तक्रार केल्यानंतर तक्रार करणाऱ्याचं नाव जाऊन सांगता आहेत। अधिकारी संपूर्णतया प्राप्त परिस्थितीतनं पूर्वी रेट 1 होता तर आता रेट 10 झाला आहे। महापालिकेत एका अधिकाऱ्याला लाच घेताना देखील काही शरम नाही आमच्या अधिकाऱ्यांना। आमचे अधिकारी निर्ढावलेले आहेत। एक गेला म्हणून काय झालंय, पैसे थोडी थांबतात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांची किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती असं मंत्री हसन मुश्रीफ यांनीही स्पष्ट केलं आहे। आता विलिनीकरणाबद्दलची जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं खंडन केलेलं आहे। आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या। ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या। दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं, परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।